गुड मॉर्निंग विद्यार्थी मैत्रिणींनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण रेषा, त्यानंतर पोत, कपड्याचे जे पोत असतात ते कशा पद्धतीचे असतात, त्याच्यानंतर आकृतिबंध म्हणजे काय, आकृतिबंधाचे प्रकार कोणकोणते आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा केली. त्याच्यानंतर आज आपल्याला बघायचे आहे ती माहिती म्हणजे रंग, म्हणजे रंग कोणकोणत्या प्रकारचे असतात. तर आता रंग जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा असा घटक आहे. त्याच्याबद्दल माहिती पाहिली. रंगनाम म्हणजे काय, रंग व्हॅल्यू, रंग मूल्य, रंग कांती, त्यानंतर प्राथमिक रंग कोणते आहेत, दुय्यम रंग कोणते आहे, माध्यमिक रंग म्हणजे काय, रंगचक्र म्हणजे काय, याबद्दल आपण सविस्तर अशी चर्चा मागील व्हिडिओमध्ये केली. आता याच्यामधला जो रंगचक्र आहे, कलर व्हील जे आहे, हे तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रॅक्टिकलमध्ये त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती विचारण्यात येणार आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही चांगल्या पद्धतीने करून ठेवा. त्याच्यानंतर हे जे रंगचक्र आहे, या रंगचक्रामध्ये सर्व प्राथमिक, दुय्यम व माध्यमिक रंग जे आहे ते सगळे रंग या रंगचक्रात दर्शविलेले आहे. आणि रंगसंगतीची जेव्हा आपल्याला निवड करायची असते त्यावेळेस याची फार मोठ्या प्रमाणात मदत होते. आता हे जे रंग आहे किंवा रंगचक्र जे आहे हे तुम्हाला वॉटर कलरमध्ये पाहायचं किंवा पेन्सिल कलर असेल तर त्याच्यामध्ये रंगसंगती साधल्या जात नाही. वॉटर कलर असले तर कसं दोन रंगाचं कॉम्बिनेशन करून जे पाहिजे आहे आपल्याला कलर, तो कलर तुम्ही साधू शकता. त्याच्यानंतर आता रंगसंगती म्हणजे काय किंवा कलर स्कीम म्हणजे काय. आता डिझाईन तयार करत असताना एखादं जर डिझाईन आपल्याला तयार करायचं असेल तर ते डिझाईन तयार करत असताना त्याच्यासाठी विविध रंग जे आहेत ते रंग एकत्रित वापरल्या जातात. आता काही रंगसंगती जी आहे, मुख्य रंगसंगती ज्या आहे त्या रंगसंगतीचे विविध असे प्रकार जे आहे ते प्रकार दिलेले आहे. याच्यामध्ये पहिलं जे आहे ते आहे एकरंगीय रंगसंगती. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो संबंधित किंवा समीप रंगसंगती. तिसरा प्रकार आहे विरोधी रंगसंगती. चौथा आहे त्रिरंग रंगसंगती. चौथा तटस्थ रंगसंगती. तर आपण अशा पद्धतीनं हे जे रंगसंगती आहे, कलर स्कीम जे आहे, या कलर स्कीमचे विविध प्रकार जे आहे हे प्रकार आहेत. आता एकरंगीय रंगसंगती म्हणजे काय, तर नावाप्रमाणेच याच्यामध्ये फक्त एकाच रंगाचा वापर करून रंगसंगती जी आहे ती रंगसंगती साधल्या जाते. आता हा जो एक रंग आहे, या एकाच रंगाचे वेगवेगळे रंगमूल्य, एकाच रंगाचे वेगवेगळे रंगमूल्य वापरून ते जे सौंदर्यपूर्ण परिणाम जे आहे ते परिणाम निर्माण केले जातात. दुसरा आहे संबंधित किंवा समीप रंगसंगती. या रंगसंगतीमध्ये जे रंगचक्र असते त्या रंगचक्रामध्ये जे रंग एकमेकांच्या जवळ असतात, संबंधित
रंगसंगतीमध्ये जे रंग एकमेकांच्या जवळ असतात त्यांना संबंधित किंवा समीप रंगसंगती असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपल्याला निळा, निळसर हिरवा, पिवळा आणि पिवळसर नारंगी हे जे रंग आहे या रंगचक्रामध्ये तुम्ही बघा, निळा आणि निळसर हिरवा, हा निळा निळसर हिरवा आणि पिवळा आणि पिवळसर नारंगी, पिवळा आणि पिवळसर नारंगी. तर हे जे समीप म्हणजे आजूबाजूला जे रंग आहे, एकमेकांच्या जवळ जे रंग आहे त्या रंगाला संबंधित किंवा समीप रंगसंगती असं म्हटल्या जाते. त्यानंतर आपण पाहतो विरोधी रंगसंगती. आता रंगचक्रातील रंगाच्या परस्पर विरोधी रंग या रंगसंगतीमध्ये वापरतात. म्हणजे रंगचक्र पाहिल्यानंतर जे एकमेकांच्या विरोधात रंग आहे, तर इथे आपल्याला पाहता येईल निळा रंग आणि नारंगी रंग, निळा रंग, नारंगी रंग, पिवळा रंग आणि जांभळा रंग, हा पिवळा रंग, हा जांभळा रंग. म्हणजे रंगसंगती करत असताना रंगचक्राच्या परस्पर विरोधी जे रंग असतात त्या रंगाचा उपयोग विरोधी रंगसंगतीमध्ये केला जातो. त्याच्यानंतर चौथा आहे त्रिरंग रंगसंगती. म्हणजे 3 रंगाचा एकत्रित उपयोग करून रंगसंगती करणे. आता काय आहे या त्रिरंग म्हणजे काय? तर याच्यामध्ये जे रंगचक्र असते त्या रंगचक्रावर एकमेकांपासून समान अंतरावर असणारे 3 रंग याच्यात वापरण्यात येतात. त्रिरंग रंगसंगती म्हणजे रंगचक्रावरील एकमेकांपासून समान अंतरावर असणारे 3 रंग जे आहे ते 3 रंग याच्यामध्ये वापरण्यात येतात. याच्यामध्ये पिवळा, त्यानंतर लाल, निळा, पिवळा, लाल, निळा हे जे बेसिक रंग आहे या बेसिक रंगाचा उपयोग इथे केला जाते. त्यानंतर इथं तटस्थ रंगसंगती, न्यूट्रल रंगसंगती. याच्यामध्ये करडा कलर आणि चॉकलेटी ब्राऊन कलर. तटस्थ रंगसंगतीमध्ये काय करतात, करडा ग्रे कलर घेतात किंवा चॉकलेटी ब्राऊन कलर घेतात आणि त्याच्यापासून हे रंगसंगती जी आहे ती रंगसंगती साधल्या जाते. आता इथे खाली काही चित्र दिलेली आहेत रंगसंगतीचे. तर याच्यामध्ये एकरंगीय रंगसंगती म्हणजे काय, ज्याला आपण मॅचिंग म्हणतो नाही का. याच्यामध्ये फ्रॉक जांभळ्या कलरचा, शूज, पर्स, बाकीच्या ज्या ॲक्सेसरीज आहे त्या सगळ्या एका रंगामध्ये आहे. त्याच्यामुळे याला म्हणतात एकरंगीय, एका रंगामध्ये असलेली रंगसंगती. त्याच्यानंतर आहे संबंधित किंवा समीप म्हणजे एकमेकांच्या जवळ असणारे रंग. याच्यामध्ये निळा, निळसर हिरवा नाही का, त्यानंतर हिरवा, पिवळा, पिवळसर नारंगी जे रंग एकमेकांच्या जवळ आहे त्या रंगाचा इथे वापर केला जातो. त्यानंतर विरोधी रंग आहे म्हणजे परस्पर विरोधी रंग.
विरोधी रंगामध्ये निळा असेल तर नारंगी, पिवळा असेल तर जांभळा. म्हणजे रंगचक्रामध्ये परस्पर एकमेकांच्या विरोधी अशी ही रंगसंगती असते. त्याच्यानंतर त्रिरंग, म्हणजे याच्यामध्ये समान अंतरावर असणारे 3 रंग, म्हणजे पिवळा, लाल, निळा हे जे रंग आहे हे रंग वापरण्यात येतात. त्यानंतर तटस्थ रंगसंगती जे आहे याच्यामध्ये ब्राऊन आणि चॉकलेटी असे 2 कलरचे रंग जे आहे या रंगाचा वापर करण्यात येतो. तर हा तटस्थ किंवा करडा आणि ब्राऊन कलरचा याच्यामध्ये वापर करण्यात येतो. तर मैत्रिणींनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण रंगसंगती म्हणजे काय, कलर स्कीम म्हणजे काय, रंगचक्र, रंगसंगतीचे विविध प्रकार, एकरंगीय रंगसंगती, संबंधित रंगसंगती, विरोधी रंगसंगती, त्रिरंग रंगसंगती, तटस्थ रंगसंगती हे जे प्रकार आहे याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा केली. हे रंगचक्र जे आहे हे रंगचक्र तुम्हाला प्रॅक्टिकलच्या परीक्षेमध्ये असल्यामुळे ते रंगचक्र काढून तुम्ही त्याच्यामध्ये वॉटर कलरचा उपयोग करून हे रंगचक्र तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिकल बुकमध्ये काढायचं आहे. त्याचप्रमाणे बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रॅक्टिकल होते त्याच्यामध्ये सुद्धा हे रंगसंगती हे चक्र जे आहे हे चक्र काढायचे आहे. बाकी माहिती म्हणजे डिझाईनचे जे विविध तत्त्व जे असते त्या तत्त्वांचा उपयोग कशा पद्धतीने केले जाते हे आपण पुढील लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.